उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील 4 प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. शिंदेंनी शिवसेना लोकसभेच्या 16 जागा लढवणार असल्याचेही संकेत दिलेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असताना मुख्यमंत्री एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपरोक्त दावा केला आहे. शिंदे म्हणाले की मविया सरकारने देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लॅन आखला होता, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला आहे. माझ्या माहितीनुसार ठाकरे सरकार सत्तेत असताना केवळ फडणवीस नव्हे तर गिरीश महाजन, आशिष शेलार व प्रवीण दरेकर यांच्या विरोधात खटले उभे करून त्यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता. एवढेच नाही तर 2024च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार फोडून त्यांना आपल्या गोटात घेण्याचा डावही त्यांनी आखला होता.